जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने 5 लाखाच्या साड्या मतदारांना वाटण्यासाठी आणल्याची जोरदार चर्चा। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाचे पथक कार्यरत आहे। दरम्यान वाशी येथे मतदारांना वाटण्यासाठी साड्यांनी भरलेला टेम्पो गेल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली। त्या अनुषंगाने पथकाने वाशीमधील एका कार्यालयावर छापा टाकला, मात्र त्यापूर्वीच टेम्पो घेऊन चालक निसटला होता। भरारी पथकाने पाठलाग करून हा टेम्पो पकडला, त्यामध्ये 5 लाखाच्या साड्यांनी भरलेला आढळला। कोल्हापुरातील नामांकित सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष असलेल्या व्यक्तीच्या मुलाच्या निवडणुकीसाठी या साड्या आणल्याची चर्चा मतदारातून होतीये। संशयित टेम्पो ताब्यात घेतला असून करवीर पोलिसांत संशयित दिगंबर पाटील यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला होत आहेत। त्या अनुषंगाने मतदारांवर प्रभाव टाकणं आणि मतदारांना आमिष दाखवण्याचे काम उमेदवारांनी त्यांच्या प्रतिनिधींकडून सुरू आहे। अशा गोष्टीवर भरारी पथकांचे लक्ष आहे। दरम्यान भरारी पथक क्रमांक 1 मधील डॉक्टर प्रवीण कोडोलीकर हे पथक प्रमुख, तसेच दादासाहेब थोरात हे सहाय्यक पथक प्रमुख, चालक संतोष मांगले, हवालदार सागर उगळे हे आज सकाळपासून करवीर तालुक्यात सक्रिय होते। दरम्यान वाशी इथल्या शिवसरस्वती सांस्कृतिक भवन इथे मोठी गर्दी झालेली असून जेवणावळी सुरू असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने या पथकानं कार्यालयावर छापा टाकला। पथक आल्याची माहिती मिळताच दिगंबर प्रधान यांनी टेम्पो चालकाला तेथून टेम्पोसह पळून जाण्याची सूचना केली, त्यामुळे टेम्पो चालकाने पलायन केले। मात्र भरारी पथकाने टेम्पोचा पाठलाग करून वाशी परिसरात टेम्पो अडवला, त्यामुळे साड्या असल्याचे आढळले। पथक प्रमुख डॉक्टर प्रवीण कोडोलीकर यांनी हा टेम्पो ताब्यात घेऊन करवीर पंचायत समितीच्या मध्ये आणला। निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांना ही माहिती देण्यात आली। त्यानंतर हा टेम्पो करवीर पोलीस ठाण्यात आणला। तेथे नायब तहसीलदार वाघमारे यांच्या उपस्थितीत टेम्पोतून साहित्य उतरवण्यामध्ये आले। प्रत्येक बॉक्समध्ये किमती साड्या असल्याचे निष्पन्न झाले। कुलदीप वास्के यांच्यासह पथकाकडून सायंकाळपर्यंत साड्यांचे मोजदाद सुरू होते। यामध्ये 3085 साड्या असल्याचे स्पष्ट झाले। दरम्यान वाशी इथल्या दिगंबर पाटील यांच्या 2 अपत्यांच्या जावळाचा समारंभ होता। तेथे वाटण्यासाठी या साड्या आणल्याचे सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात या साड्या एका उमेदवाराने मतदारांना वाटण्यासाठी आणल्याची चर्चा वाशी परिसरामध्ये सुरू होती। कोल्हापुरातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या एका संस्थेच्या माजी अध्यक्षाच्या मुलाच्या निवडणुकीसाठी या साड्या मागवल्याची चर्चा आहे। या प्रकरणी करवीर पोलिसात तक्रार नोंदवण्याचे काम सुरू आहे।